इस्रायल अमेरिकेच्या युद्धाचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत। मी असं का म्हणते ते तर मी सांगणारच आहे, पण त्याआधी सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये केलेल्या भाषणानंतर खूप मोठी खळबळ उडाली। आता भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्की काय म्हणाले, ज्यातून त्यांच्या विरोधात आंदोलने आणि आक्षेपार्ह वक्तव्य केली जात आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्की काय म्हणाले? भारतीयांनी सोने खरेदी करू नका, पेट्रोल डिझेलचा वापर टाळा असं त्यांनी का सांगितलं? यावर भारतातील सोने व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया काय आहे हेच जाणून घेणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संघमित्रा आणि आपण पाहताय विषय हार्ड आहे भावा। तर इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू झालेल्या युद्धामुळे भारतासमोर अनेक आर्थिक आणि धोरणात्मक समस्या निर्माण झाल्या। आता या समस्यांविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात। इंधन संकट आणि महागाई। भारताचा कच्च्या तेलाच्या गरजेपैकी 80 ते 90% तेल हे आयात केले जातं। युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 120 ते 130 रुपये डॉलर पार केल्यानं पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या। LPGच्या किमतीत वाढ झाली। भारतामध्ये 90%हून जास्त लोक स्वयंपाकघरात गॅस वापरतात। आता हा गॅस आपण गल्फ या देशातून आयात करतो। युद्धामुळे पुरवठा विस्कळीत झाल्यानं देशभरात गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या। अमेरिका आणि इस्रायल युद्धामुळे भारतातील सर्वसामान्य नागरिकांनाही याचा फटका बसताना दिसून येत आहे। इंधन महाग झाल्यानं वाहतुकीचा खर्च वाढला आणि त्यामुळे भाजीपाला, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या। व्यापारातील अडथळे। इराणने समुद्री मार्ग बंद केल्यानंतर भारताचा 60% कच्चा तेल पुरवठा आणि 80% गॅस पुरवठा धोक्यात आला आहे। जागतिक व्यापारासाठी समुद्री मार्ग हा महत्त्वाचा हॉर्मुझ समुद्रधनी जागतिक व्यापारासाठी महत्त्वाचा मार्ग आहे। तसेच भारतानं इराणमध्ये विकसित केलेला चाबहार बंदर हे मध्य आशियासाठी भारताचे प्रवेशद्वार आहे। युद्धातील हल्ल्यामुळे भारतातील 9 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पाचं नुकसान झालं। इतकंच नाही तर या युद्धामुळे भारतीय नागरिक सुरक्षा आणि आर्थिक अस्थिरता, राजनैतिक पेच प्रसंग निर्माण झाले। आता भारताचे इस्रायल आणि अमेरिका दोन्ही देशाशी चांगले संबंध, तर इराण हा भारताचा जुना मित्र तसेच ऊर्जेचा मुख्य स्रोत। अशा परिस्थितीत कोणत्याही एका बाजूला उघडपणे पाठिंबा देणं भारतासाठी कठीण असून तटस्थ राहून आपले हितसंबंध जोपासण्याचं मोठं आव्हान भारतासमोर आहे। थोडक्यात काय तर हे युद्ध सीमेपुरते मर्यादित नसून त्याचा थेट परिणाम प्रत्येक भारतीयावर होत आहे। आता या सगळ्यातून सावरण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये भाषण करताना सांगितलं की भारतातील इनपुट म्हणजेच आयातीतील सर्वात महत्त्वाचा हिस्सा हा क्रूड ऑइल आहे, जिथून संपूर्ण देशाला क्रूड ऑइल सप्लाय केले जातं, जिथून क्रूड ऑइलचा साठा मोठ्या प्रमाणात आहे असं इराण सध्या संघर्ष आणि युद्धाच्या स्थितीत आहे। जोपर्यंत परिस्थिती पूर्ववत होत नाही तोपर्यंत पेट्रोल डिझेलचा वापर जितका होईल तितका टाळा। मेट्रो, इलेक्ट्रिक बस यांचा वापर करा। सरकारी किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होम किंवा व्हिज्युअल मीटिंग्स यांना प्राधान्य द्या। एवढंच नाही तर भारतामध्ये कोणत्याही समारंभाची सुरुवात हे सोने खरेदी करण्यापासून होत असते आणि याच सोन्यासंबंधी भारताचे पंतप्रधान म्हणाले की जोपर्यंत इस्रायल आणि अमेरिका युद्ध परिस्थिती पूर्ववत होत नाही तोपर्यंत भारतीयांनी सोने खरेदी करणं टाळलं पाहिजे। आता पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर सोने व्यापारी यांची प्रतिक्रिया समोर येत आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपण आता पाहूयात। मोदीजींनी सोनं सांगितलं नाही तर पेट्रोल सुद्धा वापरू नका म्हणून सांगितलंय। 4 राज्यात शेकडो उड्डाणं करून, शेकडो रॅल्या करून पेट्रोल डिझेलचा चुराडा केल्यानंतर ही सोन्यावर आलीत। ही पश्चात बुद्धी झालेली आहे मोदी साहेबांना। अहो, ज्या व्यवसायावर करोडो लोक जगतात, ज्या व्यवसायावर करोडो लोकांचा विश्वास आहे, जे आपल्या सोनाराकडे पिढ्यानपिढ्या दागिने घडवतात, अशा व्यवसायावर तुम्ही आमच्या घालत आहेत। जवळपास 1.5-2 कोटी लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत। सराफाने जर सोनं नाही विकलं तर त्यांच्या लेकराबाळांनी खायचं काय, त्यांनी घेतलेल्या कर्जाचं करायचं काय, त्याचं व्याज कोण भरणार, त्याच्या नोकराची पगार कोण देणार आणि नोकराला काढल्यावर नोकरानं काय उद्योग करायचा याचा कसलंही मार्गदर्शन मोदी साहेबांनी केलं नाही। मोदी साहेब, तुम्ही हिंदू धर्माचा फार पुरस्कार करता, परंतु गळ्यात अर्धा ग्रॅम असू दे किंवा 1 ग्रॅम असू दे त्याची वाटी, मणी, मंगळसूत्र घातल्याशिवाय आपल्या हिंदू लोकांचा संसार सुरू होत नाही।
अशा हिंदू धर्माच्या पवित्र मंगळसूत्रावर देखील तुम्ही घाला घातलायत. तसं तर तुम्हाला मंगळसूत्राची काय किंमत आहे हे माहित नाही, हे नाही सगळ्या देशाला पण माहित आहे. त्यामुळं आमची जी काय उपजीविका आम्ही कष्ट करून खातो, आम्ही कुणाच्या चोऱ्या करत नाही. आज हॉलमार्किंगच्या दागिन्याशिवाय आम्ही धंदा करत नाही. असं असताना प्रामाणिकपणे सचोटीने व्यवसाय करणाऱ्या तुम्ही सोनं विकताना पण पैसे घेता आणि मोडताना पण 3% जीएसटी घेता. एवढा महसूल कुठल्याही व्यवसायात मिळत नाही. कारण जिथं सोनं विक्री केली जाते तिथं जेव्हा खरेदी केलं तेव्हा 3% म्हणजे डबल मिळते गव्हर्नमेंटला. असं असताना तुम्ही करोडो लोकांच्या पोटावर पाय द्यायला निघालेला आहात. हा पश्चात बुद्धी आहे आणि हा पंतप्रधान मोदींचा पराभव आहे. या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं? भारतातील सोने व्यापाऱ्यांच्या समोर येणाऱ्या प्रतिक्रिया आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं वक्तव्य याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.